अरुणोदय युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. कालच्या क्लासमध्ये आपण इटचे वाक्य घेतलेले आहेत. फार सोपे वाक्य आहेत, ते सोपे आहेत, परंतु शब्द काळजीपूर्वक ते आपल्याला इटचे शोधावे लागतात. आपण कोणत्याही शब्दाला सहज आणि सर्रासपणे इट लावून टाकतो, तर तसं या इटला लागत नाही आहे. इटचा फक्त एकच अर्थ होतो, इट म्हणजे ते म्हणजे ज्या शब्दाला, ज्या वस्तूला आपण ते उच्चारतो म्हणतो, तो शब्द शोधून आपल्याला लिहायचे तुम्हाला मी काल सांगितले होते. कमीत कमी 3 वाक्य किंवा जास्तीत जास्त किती तुम्ही वाक्य लिहू शकता, परंतु इटचे खूप जास्त वाक्य लिहिता येत नाही. लक्षात घ्या, बरेच जण खूप शिकलेल्या लोकांना सुद्धा इटचा वापर करता येत नाही. आता इटचे वाक्य तुम्ही लिहिले नसतील तर पुन्हा हा आपण क्लास पुन्हा रिपीट घेत आहोत. काही नवीन वाक्य तुम्हाला मी इटचे सांगतो आणि तुम्ही सुद्धा शोधायचे वाक्य, म्हणजे इट न सुरू होणारा शब्द कोणता तो तुम्हाला शोधा लागेल. आता पुन्हा इथं मी काही शब्द मला सांगतो, लक्ष द्या. आता इट इज वॉटर. पाहता, वॉटर म्हणजे पाणी. आपण पाणीला तेच म्हणतो, तो म्हणतो का कोणी म्हणतं का? लक्षात येते का? तो म्हणत नाही, तो पाणी म्हणत नाही, आपण ती पाणी म्हणत नाही, ते पाणी म्हणतो. ते म्हणजे त्याला फक्त एकच शब्द लागतो, इट इज वॉटर. ते पाणी, ते पाणी आहे. इट इज वॉटर म्हणजे ते पाणी आहे. लक्षपूर्वक द्या, आहे का? ते पाणी आहे. त्याला कोणता शब्द लागला? फक्त आणि फक्त ते. असं ते लागणारा शब्द तुम्हाला शोधायचा आहे. तो सहज सापडत नाही आहे. वाक्य एकदम सोपं आहे, एकदम सोपं वाक्य आहे. आपण पटकन बोलू शकतो, वाचू शकतो, लिहू शकतो, परंतु ते कशाला लागतात? अजून एक नवीन शब्द घेऊया. इट इज अ फ्लावर. इट इज अ फ्लावर म्हणजे फ्लावर म्हणजे फुल. ते फुल आहे. ते फुल आहे. आता इकडे लक्ष द्या, इट इज वॉटर म्हटलेलं आहे, तिथे ए ने लावला. वॉटर म्हणजे एक पाणी असं नाही म्हणते, इट इज वॉटर फक्त असं होते. इट इज अ फ्लावर, ते फुल आहे. पुन्हा एक वाक्य घेऊ आपण. इट इज. आता एक वस्तू म्हणजे त्याला कोणतं पाहिजे? आपल्याला ते लागणारा शब्द पाहिजे. वॉटर झालं, फ्लावर झालं. इट इज अ मिल्क. इट इज मिल्क घ्या, नका लावू त्याला. इट इज मिल्क. इट इज मिल्क म्हणजे ते दूध आहे. आपण दुधाला ते म्हणतो, दुधाला तो दूध नाही म्हणत, दुधाला ती दूध नाही म्हणत. इट इज मिल्क, ते दूध आहे. इट इज मिल्क. अजून आपण इट इज कशाला म्हणू शकतो? इट इज इरेजर म्हणतो आपण, इट इज शार्पनर म्हणतो. हे सुद्धा तुम्हाला वाक्य लिहायचे होते काल, पण तुम्ही ते लिहिले नाही काल वाक्य. मी तुम्हाला शरीराचे काय अवयव काल लिहून दिलेले आहेत. इट इज नोज, इट इज स्टमक, इट इज फिंगर, हे शब्द लिहिले. अजून शरीराचे कोणते होऊ शकतात शब्द? शरीराच्या पार्टला सुद्धा आपण ते न उच्चारतो. इट इज बुक, बरोबर आहे. इट इज बुक होते. इट इज बुक, इट इज अ बुक, यालाही लिहायचं. कारण बुकला आपण काय म्हणतो? ते म्हणतो. ते पुस्तक आहे, ते पुस्तक आहे. इट इज बुक. बऱ्याचदा आपण कोणत्या वस्तूला ते लावतो, आता लावायचं नाही. लक्षात घ्या, मी सांगतो तुम्हाला काळजीपूर्वक, आहे का? इट इज बुक, ते पुस्तक आहे, हे बरोबर आहे. आता शरीराचे अवयव अजून कोणते राहिलेले आहेत? स्टमक झालं. फोरहेड तुम्हाला मी सांगितलं, फोरहेड. इट इज अ फोरहेड. फोरहेड म्हणजे कपाळ. ते कपाळ आहे. कपाळाला आपण ते लावतो. ते कपाळ आहे. अजून एक शरीराचा अवयव, त्याला आपण ते म्हणतो.
तो शब्द कोणता आहे? इट इज अ नेल. नेल म्हणजे नख. ते नख आहे. नखाला सुद्धा आपण तेच म्हणतो, तो नाही म्हणत. अजून काही शब्द तुम्हाला असे शोधायचे आहेत. मी तुम्हाला काल शोधायला सांगितलेले आहे. तुम्ही शोधलं म्हणजे नक्की सापडते. असा शब्दाला लावून पाहायचं. पहिल्यांदा मराठीत लावून पाहायचं, मग इंग्रजीचे शब्द शोधायचे आहेत. अजून बरेच शब्द आहेत इंग्रजीमध्ये, मी तुम्हाला सांगतो. तुम्ही ते आता उद्या लिहायचे आहेत. राहिले शब्द कोणते शब्द राहिले? आपले आपण दही म्हणतो. दही. दह्याला शब्द काय? कर्ड. CURD. कर्ड. कर्ड म्हणजे दही. हे शब्द तुम्हाला, हे वाक्य तुम्हाला लिहून आणायचं आहे. आणि लोण्याला शब्द आहे बटर. बटर सुद्धा आहे. इट इज बटर. हे वाक्य तुम्ही आता लिहून आणायचे आहे उद्यासाठी, होमवर्कसाठी. आता तुम्हाला मी 6 वाक्य काल दिले, 6 आज दिले. तुम्हाला आता 5 शब्द शोधून 5 वाक्याचं होमवर्क तुम्हाला आणायचं आहे. पण ॲक्युरेट, एकदम करेक्ट, ज्या शब्दाला तेच लागते तेच वाक्य लिहायचं आहे. कोणत्याही शब्दाला ते लागत नाही, त्या एकाच शब्दाला ते लागत असतो. तर आपण हा क्लास आता संपूया. सर्वांनी होमवर्क लिहायचा आहे. हे वाक्य वाचायचे आहेत, लिहायचे आहेत आणि बोलायचे सुद्धा आहेत. आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर सुद्धा करायचं आहे. थँक्यू.